पहिल्या चेंडूवरती अवांतर पद्धतीनं या श्री धायरेश्वर चषक 2024च्या पहिल्या धावेची नोंद झाली। वरदविनायक रामवाडी संघासाठी एक धाव। यावेळी चांगला कमबॅक, चांगला मेहनत करण्यास मात्र भाग पाडलं जातंय मच्छिंद्र यांच्या माध्यमातून। कपिल यांच्यासाठी ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलं गेलंय, कपिल यांची जी ताकद आहे, जो फटक्यामध्ये मारण्याची जी ताकद ओळखली जाते आणि तशाच पद्धतीने काहीसा प्रयत्न करावयास भाग पाडलं जातंय मच्छिंद्र यांच्या माध्यमातून। यावेळी सरळ मात्र उडवून दिला, चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड लाईनच्या बाहेर। वन बाउन्स ओव्हरती बाउंड लाईन येतोय। श्री धायरेश्वर चषक 2024 मधील पहिला चौकार कपिल कोहली यांच्या नावावरती। 4 धावांनी स्वतःचं खातं खोलत असताना कपिल कोहली यांच्या माध्यमातून पहिला चौकार श्री वरदविनायक रामवाडी संघासाठी आपण पाहतोय। धावसंख्या 2 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 5 धावा आतापर्यंत रामवाडी संघ। नेक्स्ट बॉल मच्छिंद्र। यावेळी चांगला फटका आणि फटक्यामध्ये वजन देखील होतं आणि चेंडू जातोय सरळ फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर सीमारेषा पार येतोय। चौकार खाल्ल्यानंतर मात्र कपिल कोहली यांच्या बॅट मधून हा धमाकेदार पहिला षटकार। चौकार आणि तदनंतर षटकार पाहतोय। आता मात्र खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर ज्या वेगानं गोलंदाजी केली जाते मच्छिंद्र यांच्या माध्यमातून, त्या गोलंदाजीवर चांगला पॉवर प्लेचा वापर कपिल कोहली यांच्या माध्यमातून केला जातोय आणि इथंच ही धावसंख्या खऱ्या अर्थानं पॉवर प्लेचं षटक चालू असताना आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 11 धावा धावफलकावरती पाहतोय। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न। हाफ चान्स क्रिएट झाला होता, एका हातानं कॅच घेण्याचा देखील प्रयत्न झाला, परंतु थोडंसं फंबल मात्र पाहायला मिळालं ते यज्ञेश यांच्या माध्यमातून आणि तिथेच एक धाव होती, तिथे 2 धावा मात्र कपिल कोहली आणि अमित यांच्या माध्यमातून टीम वरदविनायक रामवाडी या संघासाठी एकत्रित करताना पाहिला। धावसंख्येत मात्र दोन्ही भर पाडली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13। पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू स्टेअर केला, चेंडू जातोय पॉइंटच्या क्षेत्रात, तिथे एक धाव घेत मात्र कपिल कोहली यांनी स्ट्राईक रोटेट केली आणि आता या मॅच मध्ये पहिल्यांदा स्ट्राईक एंड वरती आपण पाहणार आहोत अमित यांना। 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 14 धावा धावफलकावरती पाहतोय। शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक असताना अमित पहिल्यांदाच या मॅच मध्ये स्ट्राईक एंड वरती। लास्ट बॉल। यावेळी स्विंग करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश येतंय। अखेरीस डॉट बॉलनं पहिल्या षटकाची सांगता केली आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकाचा जो विचार करायला गेला तर विदाउट विकेट लॉस 14 रन ऑन स्कोरबोर्ड, 14 धावा धावफलकावरती पाहतोय। यावेळी दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये प्रसाद पाटील कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करताना आपण पाहणार आहोत। प्रसाद पाटील कॉमेंट्री बॉक्स एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना पाहणार आहोत। विखुरलेलं क्षेत्ररक्षण मात्र या मॅच मध्ये या दुसऱ्या षटकापासून आपण पाहणार आहोत। 14 धावा, पहिला षटक संपलाय, दुसऱ्या षटकाला सुरुवात। पहिला चेंडू, यावेळी पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली होते क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षक बनलाय मात्र भक्षक। पहिल्या चेंडूवर मात्र पहिले विकेट आपल्या संघाला मात्र मिळवून देत असताना प्रसाद पाटील यांना मात्र यश येतोय आणि इथून मात्र पहिल्या विकेटचं पतन। अर्थातच वरदविनायक रामवाडी संघाचा जो फलंदाज खऱ्या अर्थानं डोकीदुखी बनत होता श्री धायरेश्वर डोलवी बी संघाचं, तोच अडसर प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून दूर करताना पाहिलं आणि कपिल कोहली यावेळी बॅक टू द पवेलियन। 14 धावा आणि 14 धावांवरती वेदांत यांच्या माध्यमातून डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये घेतलेला हा चांगला झेल आणि इथूनच खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर टीम श्री धायरेश्वर डोलवी बी हा संघ देखील कमबॅक करू शकतोय, परंतु येणारा बॅट्समन वन डाऊनच्या भूमिकेत आशिष पाटील यांना मात्र येताना पाहतोय। हे देखील चांगले फलंदाज आहेत, चांगला कमबॅक करू शकतील, परंतु तत्पूर्वी ज्या पद्धतीनं पहिल्या षटकात जी स्टार्ट गरज होती तो स्टार्ट खऱ्या अर्थानं टीम वरदविनायक रामवाडी संघासाठी कपिल कोहली यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु तो स्टार्ट मात्र पुढे नेत असताना पहिल्या चेंडूवर मात्र मोह आवरता आला नाही आणि वेदांत यांच्या हातामध्ये झेल सोपून मात्र कपिल कोहली मैदानाच्या बाहेर जाताना दिसले।
आशिष पाटील नेक्स्ट बॅटर मैदानात एंटर होताना पाहिलंय. टीम वरविनायक रामवाडी संघाच्या माध्यमातून पहिला चेंडू फेस करताना दिसतील. अर्थात दुसरा चेंडू प्रसाद पाटील फेकण्यासाठी सज्ज. पहिल्या चेंडूवरती प्रसाद यांना यश मिळालंय ते श्री धारेश्वर डोलवी बी संघासाठी आणि इथून कमबॅक करताना दिसेल की आशिष हे देखील ज्या पद्धतीनं कपिल यांनी सुरुवात केली त्याच पद्धतीने खेळताना दिसतील. नेक्स्ट बॉल प्रसाद टू आशिष. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न आणि दोन चेंडू आणि लागोपाठच्या दोन चेंडूवरती दोन मात्र मोहरे गारद केलेत आणि आपल्या संघाला मात्र एक चांगल्या सुस्थितीत नेत असताना पाहतोय. गोल्डन डकचा शिकार आशिष पाटील यांना होताना पाहिलंय. लागोपाठचे दोन चेंडू आणि दोन मोठे बली मात्र आपल्या संघासाठी टीम डोलवी बी संघासाठी यश येताना पाहतोय. पहिल्या चेंडूवरती वेदांत यांच्या हातातून चांगला झेल, तदनंतर विराज यांचा चांगला झेल आपण पाहिला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. आणि आता प्रसाद पाटील फर्स्ट टाइम इन मॅच ऑन हॅट्रिक. हॅट्रिकचा चेंडू असणार आहे. याच मैदानावरती प्रसाद पाटील यांनी अर्धशतक देखील ठोकलेला आहे. चांगला अनुभव या मैदानाचा प्रसाद पाटील यांना देखील आहे. कशा पद्धतीने चेंडू फेकायचे आणि कशा पद्धतीने बॅटिंगला आल्यानंतर बॅटिंग करायची हा अनुभव प्रसाद पाटील यांच्या हातामध्ये बराचसा आहे. त्या अनुभवाचा वापर करून खऱ्या अर्थानं श्री ज्ञानेश्वर चषक 2024 मधील पहिली हॅट्रिक नोंदवली जाईल का की हा प्रश्न चिन्ह सोडवतील का. परंतु हा प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय चेतन घरत. हॅट्रिक बॉल आहे मित्रांनो. पहिली हॅट्रिक होईल का. ही हॅट्रिक झाली तर खऱ्या अर्थानं ही हॅट्रिक श्री धारेश्वर चषक 2024 मधील डोक्यामध्ये ठेवली जाईल. परंतु चेतन घरत मैदानामध्ये आलेत. लेफ्ट हँडर बॅटर आहेत. पहिला चेंडू फेस करतील परंतु हॅट्रिकचा चेंडू असल्याकारण तेवढा दबाव देखील त्यांच्यावरती असणार आहे. ऑन हॅट्रिक प्रसाद पाटील. क्षेत्ररक्षकामध्ये बदल देखील तशा पद्धतीने केला जातोय. डीप मध्ये बरेचसे क्षेत्ररक्षक प्रसाद पाटील यांनी सज्ज केलेत. हॅट्रिक बॉल. चांगला चेंडू फसवा चेंडू पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ सम टाकलेला हा चेंडू. लागोपाठचे 2 विकेट गेल्यानंतर हॅट्रिकचा बॉल देखील तशाच पद्धतीने काहीसा टाकला होता. परंतु जर विकेटवरती आला असता तर कदाचित चेतन घरनेच्या माध्यमातून हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला असता परंतु तिथेशी विकेटची देखील जाण्याची संभावना होती. परंतु आउटसाइड ऑफ सम टाकलेला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळाला. यावेळी अलॉंग द कार्पेट चेंडू जाते डीप मिड विकेट मध्ये. संतोष पाटील चेंडू खाली होते. एक धाव कंप्लीट. थोडं फंबल झालं. लगेच दुसरी धाव देखील चेतन घरत यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि 3 चेंडू डॉट गेल्यानंतर अखेरीस चौथ्या चेंडूवरती या 2 धावा वरदविनायक रामवाडी संघाला मात्र पाहायला मिळाल्या आणि याच 2 धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन फ्लाय होताना दिसते. ते अर्थातच 2 विकेटच्या मोबदल्यात 16 धावा. 16 विथ द लॉस ऑफ 2 विकेट. लास्ट 2 बॉल रिमेनिंग इन सेकंड ओव्हर. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू. त्याला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पाहिला. चेंडू यायच्या अगोदर मात्र बॅट फिरली गेली आणि चेंडू जाऊन पोचतोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 5 चेंडू फेकले. 5 पैकी 2 विकेट. अर्थातच 4 चेंडू डॉट आणि 1 डबल अशा पद्धतीने 2च धावा या षटकामध्ये पाहिल्यात. प्रसाद पाटील यांची इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत या मॅच मध्ये पाहतोय. चांगला कमबॅक डोलवी बी. पुन्हा एकदा तशाच पद्धतीने ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. नॅचरल ऑफ ब्रेक हा लेफ्ट हँडेड बॅटरसाठी लेग ब्रेक झाला आणि अखेरीस डॉट बॉलनं दुसऱ्या षटकाची सांगता केली. आणि जो षटक आणि ज्या मॅचची सुरुवात खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर 14च्या सरासरीनं पहिल्या षटकात झाली होती तीच सरासरी आता जर पाहायला गेला तर 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. आणि धावफलकाचा विचार करायला गेला तर वरदविनायक रामवाडी हा संघ 2 विकेटच्या बदल्यात 16 धावा पाहतोय. 8च्या सरासरीनं ही धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न इथून पुढे दिसेल की येणाऱ्या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न असेल. सकाळचं सत्र होतं परंतु सकाळच्या सत्रात ड्यू फॅक्टर कुठेतरी दिसत होता. परंतु आता जर विचार करायला गेलाय तर ड्यू फॅक्टर आता कुठेतरी कमी झालंय. म्हणजेच या मॅच मध्ये जर फायटिंग टोटल पाहिजे असेल तर 38-40 धावांपर्यंत वरदविनायक रामवाडी या संघानं मजल मारणं गरजेचं असणार आहे. परंतु तशा पद्धतीची जर मजल मारायची असेल तर आणखी येणाऱ्या 2 षटकामध्ये कमीत कमी आपल्याला 24 ते 26 धावा बनवणं गरजेचं असणार आहे. परंतु त्या धावा बनवल्या जातील की कुठेतरी जो अंकुश लावला गेलाय प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून तशाच पद्धतीची गोलंदाजी केली जाईल यासाठी मात्र तिसरा गोलंदाज वापरला जाते डोलवी बी संघाच्या माध्यमातून. सुजित आले. थर्ड टाइम राऊंड विकेट गोलंदाजी करताना दिसतील. अमित
आतापर्यंत जास्त काहीसा प्रभाव पाडू शकले नाही. जर विचार करायला गेला तर अमित एक बॉल खेळले होते, तो देखील डॉट बॉल होता, परंतु तिसऱ्या षटकात फलंदाजी करत असताना चांगल्या पद्धतीचा खेळ जर केला तर सुजित यांचा देखील गोलंदाजीचा चांगला फायदा करू शकतो. परंतु जर विचार करायला गेला तर ज्या पद्धतीनं गोलंदाजी करत असताना प्रसाद पाटील यांनी फक्त 2 धावा दिल्या आणि डोलवी बी संघाचा कुठेतरी आत्मविश्वास या गोलंदाजीने वाढला असेल. पहिला चेंडू सुजित, राईट आर्म राऊंड विकेट. गोलंदाजी करत असताना फुलर पद्धतीने टाकलेला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप्स, व्हाईट बॉल. पंच रवी पाटील यांनी दोन्ही हात फैलावत मात्र हा चेंडू मात्र व्हाईट चेंडू होता असं सांगितलं. आणि ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये सुरुवात मच्छिंद्र यांनी केली होती व्हाईट चेंडू टाकून, तशाच पद्धतीनं सुरुवात कशी सुजित यांच्या माध्यमातून देखील झाले. जर पाहायला गेला तर अनुभव आहे, परंतु प्रॅक्टिसचा कुठेतरी अभाव स्टार्टिंगच्या मॅचमध्ये आपण पाहू शकतो. यावेळी डाऊन द लेग साइड फ्लिक करण्याचा प्रयत्न पाहिला, वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. अनदर वाईट बॉल. लागोपाठचे 2 चेंडू सुजित यांच्या माध्यमातून वाईट बॉल फेकले गेले. 2 चेंडून 2 धावा खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर वरदविनायक रामवाडी संघाच्या वाढताना दिसतात. क्रिकेटमध्ये धावा कशा पद्धतीने येतात याला महत्त्व नसतं, क्रिकेटमध्ये धावा येणं गरजेचं असतं. लागोपाठचे 2 चेंडू वाईड आल्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याची संधी असणार आणि इथं खऱ्या अर्थानं प्रयत्न करावे लागतील ते सुजित याला. यावेळी बॅटचा इनर एज लागला आणि त्यानंतर फर्निचर डिस्ट्रॉय केला गेलाय. अमित देखील मैदानाच्या बाहेर जाताना दिसतील. कमबॅक करण्याची गरज होती. लागोपाठचे 2 चेंडू जणू काही वाईट फेकले, ट्रॅप रचला की काय. अमित यांना चेंडू बाहेर मारण्यासाठी परावृत्त केलं गेलं आणि बॅटचा इनर एज लागला आणि त्यानंतर चेंडूनं सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. तिसरा विकेट मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय. आता कुठेतरी बॅकफुटवर येताना दिसतोय की काय वरदविनायक रामवाडी संघ, जो वरदविनायक रामवाडी संघ कुठेतरी या डोलवी बी संघाला डॉमिनेट करतोय की काय असं पहिल्या षटकामध्ये वाटत होतं. परंतु दुसऱ्या षटकात जसे प्रसाद पाटील गोलंदाजीसाठी आले, लागोपाठच्या 2 चेंडूवरती जर विचार करायला गेला तर पहिल्यांदा कपिल कोहली, त्यानंतर आशिष पाटील यांना मैदानाच्या बाहेर केलं. पूर्ण मॅचमध्ये वर्चस्व गाजवत असताना त्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि पुढच्या षटकात जसे सुजित आले पहिले 2 चेंडू वाईड आणि पहिल्या चेंडूवरती अमित यांचा देखील अडसर दूर केला. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये वरदविनायक रामवाडी संघाच्या माध्यमातून अमित, अनदर अमित मैदानामध्ये पाहतोय. नेक्स्ट बॉल सुजित. अमित राणे. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप, 5व्या ते 6व्या स्टंपवरती गोलंदाजी वारंवार केली जाते. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जेवढा चेंडू आपण वाईड लाईनच्या जवळ फेकाल तेवढा आपण बचाव करू शकतो आपल्या टीमचा. परंतु जर आपण विकेटमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर फलंदाज मात्र मोठा फटका मारण्यासाठी तयार असतो. आणखी एक डॉट बॉल येतोय. लागोपाठचे 2 चेंडू वाईड गेल्यानंतर लागोपाठच्या 2 चेंडूमध्ये यश येताना दिसतोय. लागोपाठचे 2 चेंडू वाय डॉट बॉल. यावेळी पुन्हा एकदा वाईट चेंडू. काहीसा प्रयत्न करावा लागतोय, कुठेतरी सरावाचा अभाव दिसतोय. धावसंख्येत 1 भर, धावसंख्येत 1 भर झाल्यानंतर जर विचार करायला गेला तर 19 धावा धावफलकावरती पाहतोय. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 5 पैकी 3 वाईड. अतिरिक्त पद्धतीनं या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा डोलवी संघ बहाल करतोय. स्लोवर पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा फसवीची गोलंदाजी पाहायला मिळते. कुठेतरी अक्रॉस द लाईन गोलंदाजी करत असताना जर पाहायला गेलं तर जेवढे चेंडू वाईट फेकले तेवढे चेंडू डॉट देखील फेकले. चांगली गोलंदाजी, चांगला ज्या पद्धतीने गोलंदाजी होते तशा पद्धतीची मात्र फलंदाजी वरदविनायक रामवाडी संघ करताना दिसत नाही. पूर्णपणे बॅकफुटवर येताना दिसतोय तो रामवाडी संघ. पुढे सरसावून मारलेत आणि यावेळी मात्र सरळ लॉंगांच्या मस्तकावर दस्तक देत मात्र अमित यांच्या बॅट मधून निघालेला या आजच्या दिवसातील या मॅच मधील दुसरा षटकार. वेट केलं, बॉलिंग कशा पद्धतीनं होतंय हे पूर्णपणे वॉच करत होते आणि तदनंतर मात्र खऱ्या अर्थानं पुढे सरसावले आणि आक्रमण करत असताना हा षटकार पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल सुजित. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय.
मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जातोय. एकच धाव, एक धावेनं धावसंख्या वधारताना दिसते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26च्या घरात. शेवटचा चेंडू शिल्लक असताना 26 धावा. आतापर्यंत 3 विकेट मैदानाच्या बाहेर गेले. चेतन घरत स्ट्राईक एंड वरती असणार. शेवटचे चेंडू फेस करत असताना लेफ्ट हँडेड बॅटर आहे. फायदा उठवतील का? राऊंड विकेट गोलंदाजी करत आहेत. चांगला अँगल क्रिएट करू शकतात फलंदाजी करत असताना, परंतु ज्या पद्धतीने अमित यांनी जो षटकार मारलाय कुठेतरी आत्मविश्वास देखील वाढला असेल रामवाडी संघाचा. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू आणि यावेळी युमेस आय विल डेफिनेटली हिट आणि सुजित यांना देखील यश येताना दिसतंय. चांगली गोलंदाजी, षटकार खाल्ला जरूर, परंतु कमबॅक करून देखा देणारी गोलंदाजी ज्या पद्धतीने प्रसाद पाटील यांनी केली तशाच पद्धतीने काहीशी गोलंदाजी. 1 षटकार आणि 3 वाईड वगळता सुजित यांची चांगली गोलंदाजी. 3 षटकांचा अखेर समाप्त झाला आणि धावसंख्येचा विचार करता 26 धावा धावफलकावरती पाहतोय. 4 विकेटच्या मोबदल्यात टीम वरदविनायक रामवाडी हा संघ. चौथा षटक अर्थातच स्लॉक षटक, शेवटचं षटक, हाणामारीचं षटक म्हणून ज्या षटकाकडे पाहिलं जातं त्या षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील. 26 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात. इथून येणाऱ्या षटकामध्ये 13 ते 14 धावा बनल्या तरी फायटिंग टोटल अर्थातच 39 ते 40 धावा बनल्या जाऊ शकतात. कारण अमित यांच्या बॅटमधून मागील षटकामध्ये षटकार पाहायला मिळाला. तेच अमित जर या मॅचमध्ये या शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 4 ते 5 चेंडू फेस करतात तर 2 षटकार कदाचित आम्ही त्यांच्या बॅटमधून आले तर ही धावसंख्या 39 ते 40 धावपर्यंत जाऊ शकते. यज्ञेश पाटील शेवटच्या षटकामध्ये इन्व्हाइट केले गेलेत. शेवटचं षटक डिलिव्हर करण्यासाठी यज्ञेश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना दिसतील, परंतु अमित यांच्या बॅटमधून 1 षटकार देखील आलाय वरदविनायक रामवाडी संघासाठी. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलेत संदीप पाटील मैदानामध्ये, अर्थातच सँडी मैदानात आलेत. अमित ऑन अ स्ट्राईक शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट कॉमेंटर बॉक्स एंड कडून यज्ञेश. यज्ञेश पहिला चेंडू ऑन साइडला फ्लिक करत असताना चेंडू जातोय महेशांच्या हातामध्ये. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन दिलेलं आहे. तिथं एकच धाव कंप्लीट केली गेली. अमित आणि संदीप यांच्या माध्यमातून धावसंख्येत 1 बदलाव आणि अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27च्या घरात. 27 धावा जरूर झालेल्या आहेत. श्री धारेश्वर चषक 2024 हे भव्य दिव्य आयोजन आणि आजचा हा पहिला दिवस अर्थातच डी ग्रुपच्या मॅचेस आपण पाहतोय. पहिली मॅच श्री धारेश्वर डोलवी बी आणि वरदविनायक रामवाडी. तर नेक्स्ट मॅच अर्थातच आम्ही इन्व्हाइट करतो खारपाडा 11 खारपाडा आणि शिवरत्न खारसापोली. आपण टॉस साठी हे षटक संपल्यानंतर यायचं आहे. खारपाडा 11 खारपाडा आणि शिवरत्न खारसापोली. यावेळी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर पाहिला, परंतु चांगली गोलंदाजी शॉट ऑफ दी लाईन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. स्लोवर पद्धतीची गोलंदाजी जास्तीत जास्त या मॅच मध्ये पाहायला मिळाली. एक सुजीतचं षटक ज्या षटकामध्ये थोडासा वेग पाहायला मिळाला, परंतु मच्छिंद्र असतील, प्रसाद असतील आणि आता यज्ञेश स्लोवर पद्धतीचे जास्तीत जास्त चेंडू वापरण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, चांगली लाईन लेंथ मात्र पकडलेली आहे. ज्या लाईन लेंथ वरती चेंडू टाकला जातोय जिथून आपल्याला कोणत्याही प्रकारचा धाव खर्च करता येत नाही अशा पद्धतीची गोलंदाजी यज्ञेश पाटील यांच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहायला मिळते. 3 चेंडू फेकले गेलेत आणि फक्त 1च धाव खर्च केली गेली ती यज्ञेश यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी, 27 धावा, चांगला रोख लावलाय पहिल्याच मॅच मध्ये. पुढे सरसावली ताकदीचा पुरेपूर वापर, चेंडू बराच वेळ हवेत आणि त्यानंतर मात्र डीप मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर संदीप पाटील यांच्या बॅट मधून तडाखेबाज हा पहिला षटकार येतो आणि या मॅच मधील अखेरीस 3रा षटकार पाहायला मिळाला तो वरदविनायक रामवाडी संघासाठी. धावसंख्येत 6 बदलाव झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33च्या घरात. 3-3 ऑन स्कोरबोर्ड. 2 चेंडू शिल्लक. शेवटच्या 2 चेंडू मध्ये एखादा षटकार येतोय तर ही धावसंख्या 40च्या घरात कदाचित जाताना दिसेल, परंतु यज्ञेश यांची ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू होती त्या गोलंदाजीवर मात्र खऱ्या अर्थानं संदीप यांचा हल्ला पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल यज्ञेश. पुढे एकदा ससवण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पाहिला, क्रॉस बॅटेड स्टार्ट करण्याचा प्रयत्न, परंतु यज्ञेश पुन्हा एकदा त्याच लाईन लेनवरती गोलंदाजी पाहिली आणि अखेरीस हा चेंडू देखील डॉट बॉल आला. लास्ट बॉल रिमेनिंग इन द फर्स्ट इनिंग. पहिला
इनिंग मधील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असताना धावसंख्या पाहतोय डबल 3. 33 धावा षटकार येईल की सिंगल डबल शेवटच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि अखेरीस डॉट बॉल न मात्र या पहिल्या इनिंगला मात्र एंड करताना पाहायला मिळाले ते यज्ञेश पाटील. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकार जरूर पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मच्छिंद्र यांनी 14 धावा खर्च केल्या परंतु कमालीची गोलंदाजी कमालीचा कमबॅक इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळाला प्रसाद पाटील यांचं जिथं 2 विकेट आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. पुढच्या षटकामध्ये आले सुजित जरूर एक षटकार खायला 3 वाईड आणि 1 सिंगल अशा 10 धावा खर्च केल्या आणि 1 सिंगल आणि 1 षटकार अशा पद्धतीने यज्ञेश यांनी 7 धावा खर्च केल्या. तब्बल पाहायला गेला तर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आपण पाहायला गेला तर 4 विकेटच्या मोबदल्यात 33 धावा बनवल्यात म्हणजे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 34 धावा बनवाव्या लागतील त्या डोल्बी बी संघाला. चला नेक्स्ट मॅच साठी आम्ही इन्व्हाइट करतोय खारपाडा 11 खारपाडा आणि शिवरत्न खारसापोली. आपण टॉस साठी यायचं आहे. चला नेक्स्ट मॅच साठी यायचं आहे. टीम खारपाडा 11 खारपाडा आणि शिवरत्न खारसापोली. चला टॉस साठी या. खारपाडा 11 खारपाडा आणि शिवरत्न खारसापोली. आज आपल्याला जवळजवळ 11 मॅचेस खेळवायच्या आहेत. डी ग्रुप 3 मॅचेस आणि बी ग्रुप तब्बल 8 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. याची नोंद घ्यायची आहे आणि तशा पद्धतीनं या आयोजनाला आपण सहकार्य करायचं आहे. 34 धावांचं उद्दिष्ट आणि 34 धावांचं उद्दिष्ट घेऊन मैदानामध्ये पहिली सलामीची जोडी मैदानात एंटर करताना पाहतोय. तुषार आणि सुजित अशी सलामीची जोडी मैदानात एंटर होताना आपण पाहिली. इथं जर पाहायला गेला तर 11.33च्या सरासरीनं सॉरी 8.50च्या सरासरीनं 34 धावा बनवायच्या आहेत. त्या टीम डोल्बी बी संघाला चांगली गोलंदाजी पहिल्यांदा पाहायला मिळाली. 34 धावांचं उद्दिष्ट आणि 34 धावांचं उद्दिष्ट घेऊन पहिल्यांदाच या मॅच मध्ये सलामीची जोडी पाहिली जाते. ती टीम डोल्बी बी संघाच्या माध्यमातून सुजित पाटील आणि तुषार पाटील अशी सलामीची जोडी मैदानात एंटर होताना पाहिली. खऱ्या अर्थानं गोलंदाजी देखील चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळाली होती सुजित पाटील यांची. आणि आता मात्र या मॅच मध्ये सलामीवीर एक ऑलराऊंडर म्हणून आज डोल्बी संघासाठी आणखीन एक नवीन चेहरा आपण पाहतोय. तत्पूर्वी पुन्हा एकदा आम्ही इन्व्हाइट करतोय टीम खारपाडा आणि खारसापोली. आपण टॉस साठी यायचं मित्रांनो. 4 षटकांची लढत आहे आणि 34 धावांचं उद्दिष्ट आहे. मॅच चालू होते. अंपायर रवी पाटील यांचा ग्रीन सिग्नल येते. अमित बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसेल. कॉम्बॉक्स एंड कडून पहिला चेंडू सुजित यांच्यासाठी.
34 धावांचं उद्दिष्ट, 8.50 ची सरासरी. पॉवर प्लेचं पहिलं षटक, पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक आणि एक काऊ कॉर्नर मध्ये एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पाहतोय. तदनंतर एक थर्डमॅन मध्ये पाहतोय, एक पॉइंट मध्ये एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग. पहिला चेंड आउटसाइड ऑप्शन, इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलकावरती जशा पद्धतीनं मच्छिंद्र यांनी सुरुवात करून दिली होती, डोलवी संघाला व्हाईट बॉल टाकून समोरच्या संघाला एक धाव गिफ्ट केली होती, तशाच पद्धतीनं काहीशी ही सुरुवात अमित यांनी देखील एक धाव समोरील संघ डोलवी बी संघाला बहाल केली आणि धावफलकाचा मात्र सिग्नेशा करून दिलाय तो व्हाईट बॉलनं. एक धाव. यावेळी बॅकची लिडिंग एज आणि तदनंतर मात्र कपिल कोहली यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची चूक झाली नाही आणि इथं खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर गोल्डन डकचा शिकार झाले ते सुजित पाटील. गरज होती विकेटची. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत धावा करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं डोलवी बी संघ हा करेल अशाच पद्धतीनं काहीसा प्लॅन खऱ्या अर्थानं डोलवी बी संघाच्या अगेन्स्ट वरदविनायक रामवाडी संघानं आखला असेल आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी आउटसाइड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न वारंवार आपण पाहतोय अमित यांचा आणि त्याच वाईड लाईन गोलंदाजीवर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर सुजित यांचा प्रयत्न होता की कव्हर किंवा पॉइंटच्या वरून हा चेंडू मारायचा आणि आपल्या संघासाठी या पॉवर प्लेचा चांगला फायदा उठवायचा, परंतु बॅटचा लिडिंग एज लागला आणि तदनंतर चेंडूचा जर विचार करायला गेला तर कपिल कोहली यांच्या हातामध्ये जाऊन विसावला. गोल्डन डकचा शिकार झाल्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर ज्या आशेनं सुजित पाटील मैदानामध्ये उतरले होते, निराशा मात्र पाहायला मिळाल्या, त्यांच्या पदरी निराशा आल्या. परंतु प्रसाद पाटील चांगला खेळाडू मैदानात उतरलाय, चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकात पाहायला मिळाली. फक्त 2 धावा आणि 2 विकेट आपल्या नावावरती केल्या होत्या, तेच प्रसाद पाटील. या मैदानाचा विचार करायला गेला तर काही वर्षापूर्वी याच मैदानावरती तडाखेबंद अर्धशतक याच प्रसाद पाटील यांनी आपल्या या डोलवीच्या संघासाठी खेचलं होतं. आज कशा पद्धतीने आव्हान पेलतात. नेक्स्ट बॉल अमित. प्रसाद यांच्यासाठी देखील चांगली स्विंगिंग गोलंदाजी पाहायला मिळते. टाळ्यांचा वर्षाव खऱ्या अर्थानं या अमित यांच्या गोलंदाजीसाठी केला जातोय. पूर्णपणे ट्रॅप रचलेली गोलंदाजी आउटसाइड ऑफ स्टंप स्वतः प्रयत्न करावे लागतात. इथे फलंदाजानं ज्या वेळी वाईड लाईन गोलंदाजी होते, परंतु अमित अगेन्स्ट प्रसाद यावेळी पूर्णपणे बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न, चेंडू पूल केला जातोय. लॉंग चेस असणारा क्षेत्ररक्षकासाठी, परंतु चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. अखेरीस पायानं चेंडू अडवला गेलाय. 2 धावा कंप्लीट आणि बघता बघता बॅकअप मिळाला न कारणानं मात्र या 3 धावा कंप्लीट झाल्या आणि खऱ्या अर्थानं मेहनतीच्या 3 धावा टीम डोलवी बी संघासाठी पाहतोय. धावसंख्येत 3 बदलाव झाल्यानंतर धावसंख्या पाहतोय त्या अर्थातच 4 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सगळी गोलंदाजी आतापर्यंत अमित यांच्या माध्यमातून पाहतोय ती टीम वरदविनायक रामवाडी संघासाठी 32 धावांचं उद्दिष्ट जरूर उभं केलंय, परंतु या 32 धावा डिफेंड करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी केली पाहिजे ते पूर्णपणे भान ठेवून मात्र गोलंदाजी करताना आपण पाहतोय ते अमित यांना. ज्या फलंदाजाची जी ताकद त्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण सजवलं जातं. डिक्स बॉल तुषार यांच्यासाठी. तुषार यांचा देखील गोल्डन डक मात्र मैदानाच्या बाहेर येताना दिसतोय. मोठे मोठे फटके मारण्याच्या नादात मात्र डोलवी बी संघ कुठेतरी घाईल होताना दिसतोय. जरूर वाटलं होतं की हे 33 धावांचं उद्दिष्ट आपण उभं केलंय, 34 धावांचं आव्हान घेत मैदानावर आपण उतरलोय. हे जरी आव्हान असलं तरी वरदविनायक रामवाडी हा संघ देखील चांगला अनुभव असलेला संघ आहे. त्यांच्याकडे देखील चांगले खेळाडू आहेत आणि सकाळचं सत्र असल्या कारणानं धावा मात्र खऱ्या अर्थाने या मैदानावरती आपण चीज स्वतःला पाहत नसतो, कारण हवेचा दमटपणा असतो, मैदान देखील थोडं ओलं असतं, चेंडू बॅटवरती व्यवस्थितरित्या येत नसतो, मैदानाच्या बाहेर देखील ग्रास ओला असल्या कारणानं जात नसतो. याचाच अर्थ कुठेतरी आपण चांगल्या पद्धतीनं चेंडू बॅटवरती घेऊन सिंगल डबलला देखील प्राधान्य देणं गरजेचं असतं. परंतु सुजित आणि तदनंतर जर पाहायला गेला तर तुषार यांच्या माध्यमातून मात्र मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि गोल्डन डकचा दोन्ही खेळाडूंना आता आपण शिकार होताना पाहिलंय. नेक्स्ट बॅटर मनीष मैदानामध्ये आलेत. लास्ट 2 बॉल.
करत असताना चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे, येतोय मनीष यांच्या बॅट मधून या इनिंग मधील पहिला वाईला हा धमाकेदार आणि दर्जेदार चौकार. अशा पद्धतीनं खेळ खऱ्या अर्थाने एक्सपेक्ट करत असेल टीम वरदविनायक रामवाडी संघाच्या अगेन्स्ट WB संघ. तशाच पद्धतीनं चांगला अनुभव आहे मनीष, तशाच पद्धतीनं हा खेळ करण्याचा प्रयत्न पाहिला. पॉवर प्लेचं षटक आहे, चांगला स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. चला टॉस साठी या खारपाडा आणि खारसापोली. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिडऑन मध्ये चेंडू फील्ड केला जातो. एक धाव आणि एका धावेनं स्ट्राईक रोटेट करत असताना धावसंख्येत मात्र एकने बदल आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकाचा विचार करायला गेला तर 2 विकेटच्या बदल्यात 9 धावा धावफलकावरती झाल्यात. 18 चेंडू आणि 25 धावांची गरज असणार आहे. ती टीम WB संघाला या मॅच मध्ये जर पहिल्या विजयाची नोंद करायची असेल. डी ग्रुपच्या मॅचेस आहेत आणि या डी ग्रुपच्या 4 संघ खेळल्यानंतर खऱ्या अर्थानं धडाकेबाज या विभागातील आणि या तालुक्यातील विचार करायला गेलात तर चांगले मोठे मोठे संघ आज या मैदानावरती खेळ करताना आपण पाहणार आहोत. मग कलवे संघ असेल, बलवली असेल, जिते असेल, आवरे असेल, निडे असेल, असे मोठमोठे संघ या मैदानावरती आजच्या दिवसात दुपारच्या सत्रात खेळ करताना पाहणार आहोत. गेम फास्ट अप करायचा आहे आपल्याला. जवळजवळ आज 11 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. चला टास्क करून घ्या. अजयकांना विनंती असेल आपण नेक्स्ट मॅचचा टास्क करून घ्यायचा आहे. खारपाडा आणि खारसापोली. नवीन गोलंदाज नरेश यांचा वापर केला जातोय. 18 चेंडू आणि 25 धावांचं उद्दिष्ट. 8.33च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागणार आहेत. त्या टीम WB संघाला या मॅच मध्ये त्या सरासरीने पुढे जायचं आहे. त्या सरासरीला आतापर्यंत कुठेतरी गवसणी घातलेली दिसते, परंतु इथून जर विकेट कदाचित गेल्या तर ही आस्किंग रेट देखील वाढू शकते. आता खऱ्या अर्थानं नरेश दुसऱ्या षटकामध्ये इन्व्हाइट केले गेले. विचार करायला गेला तर आता पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन असल्या कारणानं डीप मध्ये जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक आपण पाहणार आहोत. मनीष यांच्यासाठी पहिला चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. स्लोवर पद्धतीचा चेंडू अंपायर्स कडे लावड अपेल मध्ये जोश जास्त, आत्मविश्वास कमी दिसतोय, परंतु ही फिरकीची जादू मात्र पहिल्या चेंडू मध्ये कामी येताना दिसली. टीम वरदविनायक रामवाडी संघासाठी हा डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. पहिल्यांदा अमित यांना पाहिलं होतं ओव्हर द विकेट, परंतु लेफ्ट हँडेड बॉलर या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करत असताना कमालीची गोलंदाजी करतील की मनीष यांची बॅट WB संघासाठी कमाल करण्याचा प्रयत्न करेल. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र जरूर पहिला बॅटचा इनर एज लागला आणि चेंडू जातोय शॉर्ट लेग क्षेत्रात. यष्टीरक्षक कपिल कोहली यांच्या माध्यमातून चेंडू उचलला गेला. तदवर एक धाव स्ट्राईक रोटेट केली गेली. मनीष आणि प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून धावसंख्येत एकने बदलाव. धावसंख्या 10च्या घरात. डबल फिगर स्कोर कार्ड वर आपण पाहतोय. चांगल्या हाताने चेंडू स्टेअर केला. चेंडू जातोय डीप पॉइंटच्या क्षेत्रातून. चेतन घरत चेंडू खाली आले आणि एकच धाव कंप्लीट केली गेली. हे षटक खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर WB संघ देखील चॅलेंजिंग असणार आहे, कारण लेफ्ट हँडेड गोलंदाज ज्यावेळी राईट हँडेड बॅटरसाठी गोलंदाजी करतो त्यावेळी कुठेतरी डोकेदुखी प्रस्थापित करताना दिसत असतो. आणि तशाच पद्धतीने गोलंदाजी पहिल्या 3 चेंडूमध्ये आपण काहीशी पाहिली. तिथे चांगल्या पद्धतीने पहिला चेंडू हातलत असताना मनीष यांचा कट शॉट करत असताना डॉट बॉल आला आणि पुढचे 2 चेंडू 2 सिंगल आल्या त्या टीम WB संघासाठी. नेक्स्ट बॉल नरेश. चांगला चेंडू स्लाइड, चांगला हाफ स्टॉप पाहायला मिळाला. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कव्हरच्या क्षेत्रामध्ये वरदविनायक रामवाडी संघाच्या माध्यमातून. अशा पद्धतीचं मैदान असल्या कारणानं या अशा पद्धतीचं संपूर्णपणे एफर्ट्स या मैदानावरती आपण येत्या 3 दिवसामध्ये श्री धारेश्वर चषक 2024च्या माध्यमातून जरूर पाहणार आहोत. ग्रासिम मैदानाचा जास्तीत जास्त फायदा या मैदानावरती क्षेत्ररक्षक गोठवताना आपण पाहत असतो. यावेळी ताकदीचा पुरेपूर वापर आला होता स्लॉट मध्ये आणि सरळ त्याला पाठवून दिला पार्किंग प्लॉट मध्ये. येतोय प्रसाद पाटील यांचा तडाखेबाज षटकार. षटकार आलाय WB संघासाठी. धावसंख्येत 6 बदलाव. 18 धावा धावफलकावरती आत्ता लागल्या गेल्यात.
कुठंतरी डोकीदुखी वाढत होती, टेन्शन वाढत होता, तो टेन्शन कदाचित कमी झाला असेल. चांगला चांगला खेळ आणि चांगला अनुभव पाहायला मिळाला. चेंडू हलक्या हातानं चेंडू स्टेअर केला जातोय. एकच धाव डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर पाहतोय 9.50च्या सरासरीनं धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. त्या 2 विकेटच्या मोबदल्यात 19 धावा लागल्या गेल्यात. येणारे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि धावा बनवायच्या ते 7.50च्या आस्किंग रेटनं 15 धावा. टॉस झाला संतोष, टॉस झाला काय संतोष, टॉस झाला, टॉस झाला काय कोणी? दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 19 धावा पावतोय. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. अर्थातच 2 षटकांमध्ये गरज असणार आहे ती 15 धावेंची. विचार करायला गेला तर 5 चेंडू फेस केलेत आतापर्यंत प्रसाद पाटील यांनी, यामध्ये 1 षटकार समाविष्ट आहेत आणि 11 धावांवरती आतापर्यंत नाबाद आहेत. आणि मनीष हे देखील चांगल्या पद्धतीने खेळ करत आहेत. 5 चेंडू फेस केलेत, 7 धावा त्यांच्या बॅटमधून आपण पाहायला मिळाल्या. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. न्यू बॉलर मैदानामध्ये इन्व्हाइट केले गेले. स्वप्नील मोकल मैदानामध्ये आलेत. 12 चेंडू आणि 15 धावा डिफेंड करायच्या आहेत. गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना दिसणार आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये खारपाडा आणि शिवरत्न खारसापोली ही 2 संघ डी गटातून फाईट करताना दिसणार आहेत. तत्पूर्वी 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावा. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह करत असताना चेंडू येतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रात चेंडू फील्ड केला गेलाय. धावसंख्येत 1 बदलाव पाहायला मिळतोय. धावसंख्येत 1 बदलाव झाल्यानंतर धावसंख्या वधारते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ते 20च्या घरात. स्वप्नील मोकल पहिल्यांदा आपण पाहिलं होतं अमित यांना गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी. तदनंतर गोलंदाजी करत असताना नरेश यांना पाहिलं आणि आता स्वप्नील मोकल. नेक्स्ट बॉल. यावेळी विकेटच्या बाहेर फेकलेला हा चेंडू पाहतोय. नो चेंडू येतोय. अर्थातच नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. फ्री हिट असल्या कारणानं टॉस झालेला आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय जिथं खारपाडा आणि खारसापोली हे 2 संघ फाईट करताना दिसणार आहेत. टॉस काय कोणी घेतलाय संतोष? टॉस कोणी घेतलाय? डिसिजन दिलाय काय? फ्री हिटचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. अनदर वाईड बॉल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फ्री हिट असणार आहे. कंटिन्यू फ्री हिट असणार आहे. इथून कुठेतरी कमबॅक करण्याची संधी होती परंतु वारंवार खराब चेंडू फेकत असताना इथून कुठेतरी डुलबी संघ मात्र या मॅच मध्ये आता खऱ्या अर्थानं मजबूत पकड करताना दिसतोय की काय. 22 धावा. 2 विकेट मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहिलेत. आता गरज असणार आहे येणाऱ्या 11 चेंडू आणि 12 धावेंची गरज असणार आहे. फ्री हिटचा चेंडू येतोय. पुन्हा एकदा खराब चेंडू. अनदर वाईड बॉल. प्रयत्न करावे लागतील. प्रॅक्टिसचा कुठेतरी अभाव दिसतोय. प्रयत्न कराल, चांगले प्रयत्न असेल, चांगला सराव असेल तर नक्कीच आपण मोठमोठ्या मॅचेस मध्ये नक्कीच प्रभावशाली गोलंदाजी करू शकाल. कारण कुठेतरी आता या क्रिकेटच्या सीझनला सुरुवात झालंय. येणाऱ्या काही दिवसांमध्ये प्रत्येक संघाच्या ग्राउंड मैदानं बनली जातील आणि मग प्रत्येक संघ चांगल्या पद्धतीने खेळ करताना दिसेल. स्वप्नील मोकल. फ्री हिटचा चेंडू पुन्हा एकदा मनीष यांच्यासाठी. पुन्हा एकदा नो चेंडू येतोय. धावसंख्येत बदलाव. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. पूर्णपणे जर विचार करायला गेला तर या गोलंदाजानं कुठेतरी अडचणी निर्माण केल्यात त्या टीम वरदविनायक रामवाडी संघासाठी. 12 चेंडू आणि 15 धावेंची गरज खऱ्या अर्थानं होती परंतु आता विचार करायला गेला तर 11 चेंडू आणि 10 धावेंची गरज आहे. वारंवार वाईट चेंडू, नो चेंडू फेकले जातात आणि इथंच कुठेतरी डोलवी संघ जो अडचणीमध्ये पहिल्या षटकामध्ये सापडला होता
ती अडचण. प्रसाद पाटील यांचा एक षटकार आणि आता स्वप्नील मोकल यांची गोलंदाजी टीम डुलवी संघाला मात्र या मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव करून देताना दिसते. फ्रीटचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळी चांगला चेंडू, चांगला कमबॅक. चेंडूला मारला ऑफ ड्राईव्ह करत असताना चेंडू वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रात चेंडू फील केला जातो. एक धाव कंप्लीट. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. 2 धावाने मात्र स्ट्राईक रोटेट केली आणि 2 धावाने संघाचा विचार करायला गेला. आता धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26च्या घरात. आता येणारे चेंडू शिल्लक असणार आहेत 10 आणि जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती 8 धावेंची. 8 धावा, 10 चेंडू. टीम डुलवी बी यावेळी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू वाडीवरती आदलला जातोय. वेगाचा वापर करत असताना स्लॉक स्वीप करण्याचा जरूर प्रयत्न केला गेला, परंतु चेंडू यायच्या अगोदर बॅट फिरली गेली आणि तदनंतर पाहायला गेला तर चेंडू डॉट बॉल येतोय. अशा प्रकारची गोलंदाजी जर पाहायला मिळत असेल तर कुठेतरी अडचणी निर्माण होऊ शकते. 3 चेंडू झाले, 3 चेंडू शिल्लक असणार आहे या षटकातील, परंतु गरज असणार आहे ती 8 धावेंची. 9 चेंडू आणि 8 धावा. यावेळी चांगला कमबॅक करणारी गोलंदाजी पाहतोय. 8 चेंडू आणि 8 धावेंची गरज. रन ऑन बॉल. कधी कधी लो स्कोरिंग मॅचेस देखील इंटरेस्टिंग होताना आपण पाहत असतो, परंतु इथून एखादी विकेट 1-2 डॉट बॉल जरी आले तरी प्रेशर क्रिएट करू शकतोय तो टीम वरदविनायक रामवाडी. परंतु इथून झालेली एक चूक कदाचित वरदविनायक रामवाडी या संघाला या श्री धारेश्वर चषक 2024 मधून कदाचित काढता पाय घ्यावा लागू शकतोय. चांगली गोलंदाजी. बॅकअप नाही कोणत्याही. क्षेत्ररक्षक ज्या क्षेत्रात नव्हता, नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेला. कुठेतरी चान्स क्रिएट झाला होता, परंतु एक धाव कंप्लीट झाली गेली. आता येणारे 7 चेंडू आणि 7 धावेंची गरज असणार आहे ते टीम डुलवी बी संघाला. लास्ट बॉल. स्वप्नील मोकल प्रसाद यांच्यासाठी. पुन्हा एकदा चांगला फसवा चेंडू आउटसाइड ऑप्शन टाकलेला. हा चेंडू बॅकअप दी लाईन टाकण्याचा प्रयत्न पाहिला. डॉट बॉल येतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती पाहतोय 2 विकेटच्या मोबदल्यात 27 धावा आतापर्यंत टीम डुलवी बी संघ. आता येणारे चेंडू शिल्लक असणार आहे ते अर्थातच 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावेंची गरज. म्हणजे 1 धाव जी आहे तिथं ही 1 धाव काढण्यासाठी चांगला प्रयत्न, ज्यामध्ये कदाचित मोठा फटका किंवा एक दुहेरी धावेची गरज असू शकते ती टीम डुलवी बी संघाला. परंतु एक मोठा फटका, एक बाउंड्री आली तर कदाचित या मॅच मध्ये धावा काढली जाईल. परंतु या 7 धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील, त्यासाठी कोणता गोलंदाज वापरावा यासाठी मात्र एक शॉर्ट मीटिंग टीम वरदविनायक रामवाडी संघाच्या माध्यमातून बोलवली गेली आणि त्यातून मात्र खऱ्या अर्थानं विश्वास दाखवला गेलाय तो अमित राणे यांच्यावरती. ज्या अमित राणे यांच्या माध्यमातून टीम वरदविनायक रामवाडी संघासाठी एक षटकार आपण पाहिला होता. 3ऱ्या षटकामध्ये सुजित यांच्या अगेन्स्ट. तेच अमित राणे या षटकामध्ये गोलंदाजी कशा पद्धतीने करती, जिथे धावा डिफेंड करायच्या आहेत 6 चेंडूमध्ये 7 धावा, की डुलवी बी हा संघ या श्री धारेश्वर चषक 2024 मधील पहिला संघ ठरेल जो पहिल्या विजयाची नोंद करेल. 6 चेंडू आणि 7 धावेची गरज असताना अमित राणे आलेत, जिथे 6 चेंडूमध्ये 7 धावा डिफेंड करायच्या आहेत. स्ट्राईक एंडवरती मनीष पाटील आहेत. पहिला चेंडू ऑन साइडला खेळत असताना चेंडू जातोय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील केला जातो. एकच धाव कंप्लीट गेली आणि खराब फेकी कुठेतरी पाहायला मिळाली. अशा पद्धतीने जर या मॅचेस, मोठ्या मॅचेस मध्ये आपण जर चुका केल्या तर आपल्या संघासाठी आपण कुठेतरी स्वतःहून पायावरती कुठेतरी दगड मारून घेतोय की का, अशा पद्धतीचं चित्र आपण निर्माण करू शकतोय. कारण ही मॅच जर पाहायला गेला तर वाटत होती कुठेतरी डुलवी संघ या मॅच मध्ये कुठेतरी अग्रेसर ठरताना दिसतोय, परंतु आता या मॅच मध्ये कुठेतरी चांगला कमबॅक करताना पाहतोय तो टीम वरदविनायक रामवाडी संघाला. आता जिंकण्यासाठी गरज असणार आहे डुलवी बी संघाला येणारे 5 चेंडू आणि 6 धावेंची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू उचलतील, फेकतील, तद्वारे एका धावेने स्ट्राईक रोटेट केली गेली.
चांगली मॅच मात्र रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून घरबसल्या देखील बरेचसे रसिक प्रेक्षक या श्री धारेश्वर चषक 2024चा देखील आनंद घेतात. त्यांचं देखील आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करू. आजचा हा रविवार थोड्या वेळानंतर खऱ्या अर्थानं डोलवीच्या या चषकासाठी दुपारच्या सत्रात बरेचसे रसिक प्रेक्षक या मैदानावरती हजेरी लावताना दिसतील. आता 4 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. आता कुठेतरी ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न पाहिला, परंतु इथून खऱ्या अर्थानं ही विकेट सॅक्रिफाईन विकेट होती प्रसाद पाटील यांच्यासाठी. आता गरज असणार आहे, येणारे चेंडू शिल्लक असणार आहेत ते 3 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. कंपल्सरी एखादा बाउंड्री टीम डोल्बी बी संघासाठी मारावी लागणार आहे. चांगली मॅच मात्र रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. मॅच कोणीही जिंकू, रसिक प्रेक्षकांना अशा पद्धतीच्या मॅचेस पाहण्यात खऱ्या अर्थानं रस असतो आणि त्याचंच नाव आहे खऱ्या अर्थानं मित्रांनो क्रिकेट. आणि हाच क्रिकेटचा खेळ आज रसिक प्रेक्षक पाहण्यासाठी या मैदानावरती येताना दिसतात. गरज असणाऱ्या येणारे 3 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. अमित राणे तारणहार होईल वरद विनायक रामवाडी संघासाठी की प्रसाद पाटील तारणहार होईल डोल्बी बी संघासाठी. शॉट ऑफ दी लाईन टाकलेला हा चेंडू पाहतोय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहतोय. पुन्हा एकदा सॅक्रिफाईन विकेट होती, परंतु एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेत असताना यज्ञेश यांची देखील सॅक्रिफाईन विकेट पाहिली. प्लॅटिनम डकचा शेकार होताना आपण पाहतोय यज्ञेश यांना, परंतु एकच धाव कंप्लीट केली गेली प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून. आणि धावसंख्येत एक बदलाव झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30च्या घरात, जिथं 34 धावा बनवायच्या आहेत. आणि आता गरज असणार आहे, येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 2 आणि धावा बनवायच्या आहेत ते तब्बल 4 धावा. सामना होता कुठे आणि सामना गेला कुठे, म्हणून तर क्रिकेटमध्ये म्हटलं जातं मित्रांनो, क्रिकेट असा खेळ आहे जिथं शेवटचा चेंडू जोपर्यंत डिलिव्हर होत नाही, जोपर्यंत शेवटची धावफलकावरती नोंद होत नाही, तोपर्यंत क्रिकेटचा खेळ समाप्त होत नाही. आणि अशाच पद्धतीचा खेळ आज मित्रांनो पहिल्याच मॅच मध्ये रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय श्री धारेश्वर चषक 2024. आणि ही पहिलीच मॅच जिथं धारेश्वर डोल्बी बी आणि वरद विनायक रामवाडी हा संघ मात्र एकमेकांना फाईट करतोय. 2 चेंडू आणि मित्रांनो जिंकण्यासाठी गरज आहे ती 4 धाव्यांची. प्रसाद पाटील की अमित राणे, 2 चेंडू आणि 4 धावा. कंपल्सरी चेस म्हणजे 2 चेंडू आणि 4 धावा बनवाव्याच लागतील डोल्बी बी संघाला. अमित पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि इथं चूक झाली खऱ्या अर्थानं कपिल कोहली यांची. एक धाव कंप्लीट आणि बघत असताना इथून ही विकेट. 2 चेंडू 4 आणि आता 1 चेंडू 3. एक चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. पूर्णपणे वाटलं होतं की वरद विनायक रामवाडे हा संघ पूर्णपणे डॉमिनेट होतोय. स्वप्नील मोकल यांची खराब गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या 2 ते 3 चेंडू मध्ये केलेली कमाल गोलंदाजी, म्हटलं होतं की लूज स्कोरिंग मॅचेस ऑलवेज इंटरेस्टिंग होत असतात आणि तशाच पद्धतीची मॅच आज ही पहिल्याच मॅच मध्ये श्री धारेश्वर चषक 2024च्या माध्यमातून अनुभवायला मिळते. 1 चेंडू आणि 3 धावा. आज अमित राणे की प्रसाद पाटील कोण हिरो बनतोय. जर प्रसाद पाटील यांच्या बॅट मधून बाउंड्री पाहायला मिळाली तर आपल्या संघासाठी हिरो होतील, अन्यथा अमित राणे. 1 चेंडू 3 धावा. मोठा फटका, लीडिंग एज लागली आणि इथं कमाल केली ती खऱ्या अर्थानं नशिबानं साथ दिली आणि डोल्बी बी संघ मात्र या मॅच मध्ये जिंकतोय तो नशिबाच्या साथीनं. मित्रांनो, नशिबाची साथ देखील असणं गरजेचं असतं आणि ही नशिबाची साथ क्रिकेटमध्ये जर नशिबाची साथ नसेल तर अशा पद्धतीचे विजय आपण पाहणार नाहीत. अमित राणे यानं कमाल देखील केली, यष्टीरक्षकाची साथ मिळाली नाही, शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक देखील बीट झाला आणि खऱ्या अर्थानं मात्र या मॅच मध्ये विजय मात्र खऱ्या अर्थानं नशिबानं नोंदवला होता तो डोल्बी बी संघाच्या नावावरती. आणि खऱ्या अर्थानं डोल्बी बी संघानं या मॅच मध्ये एक रोमांचक विजय मात्र पाहायला मिळाला.
हार्डलक टीम वरद विनायक रामवाडी खूप चांगला खेळ मात्र आपण केला, परंतु आपले झालेले प्रयत्न कुठेतरी अपयशी ठरले आणि नशिबानं मात्र साथ आपल्या वरद विनायक रामवाडी बी संघाला मात्र पाहायला मिळाली नाही. आणि तदनंतर जर पाहायला गेला तर या मॅच मध्ये रोमांचक मॅच पाहायला मिळाला. त्या रोमांचक मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली, गरज होती आपल्या संघासाठी धावा बनवण्याची, धावा डिफेंड करण्याची, जी काम केलं पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना 2 धावा आणि 2 विकेट मिळवल्या आणि ऐन मोक्याच्या क्षणी आपल्या संघासाठी 1 चेंडू आणि 4 धावांची गरज होती, 3 धावांची गरज होती आणि आपल्या संघासाठी 4 धावा जमवल्या. असे पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच नो डाऊट प्रसाद पाटील. मॅन ऑफ द मॅच प्रसाद पाटील.